मतदान प्रक्रिया मसाजोगमधली पार पडली. माझ्यासोबत स्वरूपानंद देशमुख आहेत. काय खरं तर यावर्षीचा टक्का वाढलेला आहे असं दिसतंय. काय अपेक्षित आहे निकाल? निकाल 100% माझा विजय निश्चित आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं. जे लोक बऱ्याच वेळेस मतदानाला येण्यासाठी टाळत होते, पण त्यांनी खूप लांबून लांबून लोक आले. पुण्याहून आले, कुणी बाहेर राज्यातून आले. एक एक मतदान माझ्यासाठी खूप लांबून आले. 2-2 हजार किलोमीटरवरून मतदान माझ्यासाठी आलं आहे. कारण त्यांना त्यांचं भविष्यात काम करणारा माणूस त्या ग्रामपंचायतीमध्ये बसवायचा होता. त्याच्यामुळे त्या लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं आहे. गेल्या वर्षीपेक्षा जवळपास माझ्या हिशोबानं 100 ते 80 ते 100 मतदान वाढले. खरं तर मतदारांच्या चेहऱ्याकडे पाहिलं गेलं तर कोणता मतदार नेमकं मध्ये जाऊन काय करतो हे चेहऱ्यावरून दिसत नव्हतं. 2 दिवसा अगोदरची इथली परिस्थिती वेगळी होती आणि मतदानाच्या दिवशी वेगळी होती. ते काय वाटतं, हे निकाल काय अपेक्षित आहे? नाही, मतदानाची परिस्थिती काहीच वेगळी नव्हती. लोकांना ज्या दिवशी इलेक्शन लागलं त्या दिवशी लोकांच्या मनामध्ये 100% गृहीत म्हणजे लोकांना ठरविलं होतं की यावेळेस आपल्याला म्हणजे बदल करायचा आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जो त्यांच्या रोज हाकेला धावून जाणार आहे त्याला विजयी करायचे. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये काहीच नव्हतं. पहिल्यापासून जे मनात होतं तेच त्यांनी आज बी केलं. मागच्या वेळेस तुम्ही 9 मतांना पराभूत झाला होतात, मात्र आता विजय किती मतांना असणार आहे असं काही तुम्ही गणित जुळवलेत का? हो का, विजय हा 1 मतानं असलं काय 100 मतानं असलं काय, तो माझ्या मतदार राजाचा सन्मान आहे. माझा विजय निश्चित आहे. किती मतानं होईल हे उद्याच्याला मतपेट्या उघडल्यानंतर 100% समजेल. 2 दिवसापूर्वी तुमची आमची चर्चा झाली होती, मात्र मताचा प्रभावी वापर होणार नाही अशी चर्चा ऐकायला मिळाली होती. मात्र दबक्या आवाजामध्ये पैशाचा वापर या ठिकाणी झाला आहे अशी चर्चा पाहायला मिळते. नाही, मी ह्याच्याबद्दल तुम्हाला उद्याच्याला बोलेल. उद्या तुम्हाला सविस्तर माझी माहिती, जे तुम्हाला तुमचे प्रश्न मनात आहेत त्या प्रश्नाचे पूर्ण संबंध महाराष्ट्राला मी उत्तर देईल. दुपारी जे 2 गटामधला जो गोंधळ पाहायला मिळाला, मात्र त्या गोंधळाचं कारण नेमकं काय आहे असं काही माहिती देत आहे? तिथं एक बुद्धिजीवी शिक्षक होता. तो मतदारांना असा प्रभावित करत होता की तुम्ही परळीकरांना मतदार करण्यापेक्षा गावातल्या उमेदवाराला मतदान करा. त्याच्यामुळे आम्ही त्याला विचारणार होतो की परळीचं मतदार कोण आहे, पण तो तिथून निघून गेला. त्याच्यामुळे तो तणाव निर्माण झाला होता. त्याच्यानंतर मतदान प्रक्रिया आम्ही परत सुरळीत पार पाडली. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी तुम्ही असतील किंवा धनंजय देशमुख असतील, तुम्ही रस्त्यावर देखील उतरला होतात. मात्र आता दोन्ही विरोधक असणार की नेमकं काय भूमिका असणार? माझ्यासह माझा पूर्ण गाव संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या मागं न्यायासाठी काल बी होता, आज बी आहे आणि शेवटपर्यंत राहील. धन्यवाद. हे होते स्वरूपानंद देशमुख आणि मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र मतदार राजा कुणाच्या बाजूनं कौल देईल हे मात्र उद्या निकालांती स्पष्ट होणार आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? स्वरूपानंद देशमुख हे निकालानंतर काय बोलतील याकडं मात्र सर्वांचंच लक्ष लागणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया, बीड, मसाजोग.